अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपूरच्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. मान्सून दाखल झाल्यानंतर आता चांगला पाऊस आल्यानं नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा. सोलापुरात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. पावसामुळे पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. जळगावमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप, तर जून महिन्यात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. पेरण्यांसाठी दमदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा. रत्नागिरी जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट. सकाळपासून जिल्ह्यामध्ये सरींवर सरी. सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागल्यात. गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये 53 मिलीमीटर पावसाची नोंद. नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा भागामध्ये जोरदार पाऊस. धडगाव तालुक्यातल्या केलापाणी या गावामध्ये पेरणी केलेली भात शेती वाहून गेली. शेतकरी खुमान वसावे यांचं मोठं नुकसान. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. बळीराजावरील दुबार पेरणीचं संकट टळलं. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रायगडच्या अंबा नदीमध्ये जोरदार प्रवाह सुरू, तर नदीची पाणी पातळी 7.40 मीटरवर पोहोचली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या रामकुंडाजवळ सुरक्षा रक्षक असताना पुराच्या पाण्यात स्टंटबाजी. गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ. नागरिकांची गर्दी, तर उलटबाजांची पुराच्या पाण्यात मस्ती सुरू. उजनी धरणातनं भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे चंद्रभागेमध्ये पाणी पातळीत वाढ, तर चंद्रभागेतील ब्रिटिशकालीन दगडी पूल आणि अनेक छोटी मंदिरंही पाण्याखाली. नाशिकच्या गोदावरी नदीचा पूर ओसरण्यास आता सुरुवात. गंगापूर धरणातनं गोदावरी नदी पात्रात सध्या 4400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिक शहरात जून महिन्यामध्ये 10 वर्षातील विक्रमी 315 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूर धरण 65% भरलं. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पात्राबाहेर. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 29 फुटांवर. 24 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली. रायगडमधील उन्नई धरणाचे 2 दरवाजे उघडले. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे उन्नई धरणाची पातळी ही 94.82 मीटरवर, तर कुंडलिका नदीची पाणी पातळी सुद्धा 23.50 मीटरवर पोहोचली. ठाणे महापालिकेच्या मालकीचं बदलापुरातील बारवी धरण 50% भरलं. धरण क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी. धरणात मागील वर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणीसाठा. जायकवाडी धरणामध्ये 11,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 5% वाढ, तर सध्या जायकवाडी धरणात 34.94% एवढा पाणीसाठा. नाशिकमधील सुरगाण्याचा भिवतास धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. फेसाळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पाटण तालुक्यातील साडा वाघापूरचा हा उलटा धबधबा वाहू लागला. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटन स्थळांवर उलटबाज पर्यटकांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात. नाशिकमधील सोमेश्वर धबधबा ओसांडून वाहू लागला. गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केल्यानंतर हा धबधबा प्रवाहित. गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची ही रौद्ररूप असणारी दृश्य समोर. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील डोल्हारी बुद्रुक ग्रामपंचायतीमधील कमकुवत बांबूच्या पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरूच, तर 3 पाड्यांना जोडणारा हा पूल पाण्याखाली गेला. खडकीपाडा, बरहातपाडा, ठाकरपाड्यातील ग्रामस्थांचा यामुळे संपर्क तुटला. सिंधुदुर्गच्या कर्ली नदीमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू. कॉजवेवरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार वाहून गेला होता. ठाण्याच्या शहापूरमध्ये रस्ता नसल्यामुळे प्रसूतीसाठी महिलेला चक्क झोळीतनं नेण्याची वेळ. शहापूरमधील चाफेची वाडीमधली घटना. अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्याची मागणी. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ माणगाव खोऱ्यातील कॉजवेवरून 2 युवक वाहून गेल्याची घटना. एकाला वाचवण्यात यश, तर अमित धुरी नावाच्या बेपत्ता युवकाचा शोध सुरू. नाशिकच्या लासलगावमध्ये बाजारभावापेक्षा कमी दरात नाफेडकडून कांदा खरेदी, तर 1600 ते 1700 रुपये खरेदी दर. असं असताना सुद्धा 300 ते 400 रुपयेच केवळ नाफेडकडून क्विंटलचा दर मिळतोय. पुण्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो बाजारामध्ये 21,000 टोमॅटोच्या क्रेटची आवक. व्यापाऱ्यांकडून प्रतवारीनुसार टोमॅटोला 5 ते 15 रुपयांपर्यंतचा दर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीपाच्या फक्त 35%च पेरण्या. शेगाव, संग्रामपूर, लोणारसह इतर तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा. देऊळगाव राजा परिसरातील तलाव अद्याप कोरडेच.
पश्चिम विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्यापासून आतापर्यंत केवळ 27% पेरणी। वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 32% पेरणी। शेतकऱ्यांकडून कापूस, सोयाबीन आणि तुरीची पेरणी सुरू। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये पावसाची विश्रांती। खरीप हंगामामधील कपाशीच्या आंतरमशागतीला वेग, मात्र पावसानं दांडी मारल्यामुळे उर्वरित पेरण्या अजूनही खोळंबल्या। परळी तालुक्यामध्ये 30% पेरण्या पूर्ण, मात्र 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात। दुबार पेरणीचं मोठं संकट। अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीनची लागवड। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जून महिन्यात आतापर्यंत 723 मिलीमीटर पावसाची नोंद। समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना वेग। बळीराजा भात शेतीच्या कामांमध्ये व्यस्त। श्रीरामपूरच्या वाकडी या ठिकाणी खंडोबाची पालखी पंढरपूरकडे रवाना। हरिनामाच्या गजरात भाविक दंग। पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा। संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड या ठिकाणी मुक्कामी, तर केडगाव चौफुल्यावर लावणी कलाकारांनी लावणीच्या ठेक्यात केलं स्वागत। दरवर्षी वारीच्या स्वागताला होते लावणीचं सादरीकरण। पिंपरी चिंचवड वासियांना वारीचा अनुभव मिळण्यासाठी मॉलमध्ये साकारला वारी सोहळा। वारीमधल्या दिंड्या यासह रावट्यांचं दर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची दुरुस्ती सुरू, तर चौथरा खचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला होता। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनाचे बोगस पासेस घेऊन आलेल्या 7 भाविकांना कर्मचाऱ्यांनी पकडलं। एकाच नंबरच्या पासवर फोटो आणि नाव बदलून असल्याचं निदर्शनास। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात आठवड्याभरानंतर मोठी घसरण। सोन्याच्या दरात 1600 तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। मुकुंदवाडीतील नागरिकांचं महापालिकेसमोर आंदोलन। नागरिकांचं पुनर्वसन करण्याची मागणी। यावेळी जोरदार घोषणाबाजी। महिला सरपंच असल्यामुळे विकास कामात खोडा घातल्याचा आरोप। पाली इथल्या सरपंच मंजुषा नवलेंनी केली पालकमंत्री अजित पवारांकडे तक्रार। जळगावात मक्तेदारांच्या दिरंगाईमुळे जलजीवन मिशन योजनेला आर्थिक फटका। 38 पाणी योजनांच्या कामांसाठी काढलेल्या फेरनिविदांमुळे प्रकल्पांचा खर्च हा तब्बल 15 कोटींवरून 30 कोटींवर पोहोचला। पुण्यातील पानशेत धरणाच्या बांजवळवाडी या ठिकाणी सांडव्यावरील पुलाची दुरावस्था। 77 वर्ष हा पूल जुना। स्थानिक नागरिकांकडून पुलाच्या डागडुजीची मागणी, तर मावळा जवान संघटनेचा आंदोलनाचा इशारा। आयटी पार्क हिंजवडीला पालिकेमध्ये समाविष्ट करा, तर आयटी अभियंत्यांचं ग्रामस्थांची मागणी। वाहतूक कोंडी, रस्ते अस्वच्छतेसारख्या अनेक समस्यांमुळे हिंजवडीत रस्त असल्याची तक्रार। जळगावच्या यावल या ठिकाणी तक्रार निवारण सभेमध्ये पिसाळ योजनेचा सभेचा बोजवारा उडालाय, तर गटविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आमदारांकडून नाराजी व्यक्त। तर सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना यावेळी चांगलंच सुनावलं। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध। तुळजापूर तालुक्यातल्या वानेवाडीमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या शेळगावात शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक। शेळगावात आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी पिटाळून लावलं।